शेतकरी मित्रांनो, पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही हप्ते वितरण होणार आहेत. तारीख जाहीर करण्यात आली आणि किती पैसे मिळणार ते पण सांगण्यात आले. पण यासाठी फक्त आणि फक्त हे शेतकरी पात्र आहेत, बाकीचे शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत. आता कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणी अपात्र आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये येणार आहे. पण त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की आतापर्यंत पीएम किसानचे 21 हप्ते मिळाले आहेत आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचे 7 हप्ते मिळाले आहेत. 8वा आणि 9वा हप्ता एकत्र मिळणार आहे. पीएम किसानचा 22वा हप्ता पण तुम्हाला आता मिळणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे हे कागद अपूर्ण असल्यामुळे हे हप्ते मिळत नाहीत किंवा थकीत आहेत. आता थकीत हप्ते तुम्हाला एकदाच मिळणार आहेत. एकदा 4,000 मिळणार, 5,000 मिळणार, 6,000 सुद्धा तुम्हाला एकत्र पैसे मिळू शकतात. आता काय काम करायचं आहे, समद्यात पहिले पहा, समद्यात जास्त लक्ष देऊ नका. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला जे काय तुमची लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त करून घ्यायची आहे. कारण की जे शेतकरी आहेत त्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना लँडची प्रॉब्लेम दाखवित आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची योजनेची एकही हप्ता आला नाही. शेतकऱ्याला वाटत आहे की आपण हे झालो, पण ते फक्त आणि फक्त कागदपत्र पूर्ण नसल्यामुळे लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्यायची आहे. त्यानंतर फार्मा आय डी खूप महत्त्वाची आहे. आधार कार्ड देऊन फार्मा आय डी निघून जाते, ती फार्मा आय डी काढून घ्यायची आहे. लवकरात लवकर काढून घ्या, कारण की हप्त्याची तारीख लवकर आलेली आहे. तारीख लास्टला सांगणार आहे. त्यानंतर शेतकरी म्हणतो आधार कार्डची केवायसी करून बँकला लिंक पाहिजे. जर लिंक नसेल तर तुम्ही जे काही डीबीटीद्वारे केंद्र सरकार आणि राज्य सरकार पैसे पाठवत असते, ते पैसे अडकतात आणि म्हणजे तुमच्या आधार कार्डला केवायसी किंवा ओळखपत्र नसल्यामुळे ते पैसे तिथेच थांबतात. पैसे तुमच्यापर्यंत येत नाहीत आणि बँकेत बी येत नाहीत. मधात वापस जाऊन ती शेतकरी अपात्र होऊन जातात कायमसाठी. ते शेतकरी मित्रांनो, हे कामं करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 2,000 मिळणार, काहींना 3,000 रुपये मिळणार, काहींना 4,000 रुपये मिळणार, तर काहींना तब्बल 6,000 रुपये मिळणार आहेत. आता हे कसे अलग अलग मिळणार आहेत, तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची नमो शेतकरीचा 8वा आणि 9वा हप्ता राहिलेला आहे त्यांना एकत्र 2 मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे 7वा सुद्धा हप्ता राहिलेला आहे, म्हणजे 7वा 8वा आणि 9वा 6,000 एकत्र मिळणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरीच्याच पार्श्वभूमीवर पीएम किसानच्या जे काही 22वा हप्ता आहे तो पण मिळणार आहे, तो सुद्धा वाढून मिळणार आहे. आता पीएम किसानचा हप्ता कधी मिळणार आहे ते थोडा उशिरा मिळणार आहे, पण नमो शेतकरीचा आधी मिळणार आहे. 9 ते 8 फेब्रुवारीला तुम्हाला हे पैसे पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हे कामं करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना, पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट मी, तोपर्यंत धन्यवाद. पण त्याआधी पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला सबस्क्राईब केली नसली सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा धन्यवाद.